ब्लॉग काय शाणे असंच असतं आमच्याकडं. तर आमची पहिली रंगपंचमी आणि हा म्हणला ब्लॉग चालू करू अयो आणि मला मला लावलंय आणि कलर. आणि आमची पहिली रंगपंचमी आम्ही पंढरपूरमध्ये आमच्या रूममध्ये आम्ही खूप दिवसांनी. आणि आता आम्ही कुठे जाणार आहे मला हा कुठेतरी नेणार आहे. इकडे भरपूर काय काय असतं वाटतं. तर इकडं काय सुजित सांग. इकडं भरपूर आहे, डफ असतो. त्यानंतर ट्रॅकवरती रंगपंचमी सेलिब्रेट करते. त्यानंतर अजून 2-3 ठिकाणी आहे. आम्ही ट्रॅकवर तर चाललोय आता. तिथे गेल्यावर अजून काय डफला तू जाणार आहे ना नंतर मी संध्याकाळी. डफला जाणार आहे. कारण तिथं पूर्ण तिथं भिजतो पोरं वगैरे असतात जास्त म्हणून. पूर्ण. इकडं कसं कपल वगैरे असतात त्याच्यामुळे मला नेतोय हा. हा हनुमान झाली ना. छान माझ्याकडे कलर नाही तर लावला असता. अरे मग काय चला आम्ही तिकडे गेलो की तुम्हाला दाखवतो की काय आहे तिकडं. ओके ओके कर. त्याला कलर लावते मी आता आणि मग तुम्हाला भेटते. इथे सकाळ झाली होती आणि माझे सासरे म्हणजे पप्पा हे ब्लॉग बघत होते आमचा. आणि आदल्या दिवशी आईंनी रात्रीच बघितला होता. त्यांना पण दोघांना खूप आवडला ब्लॉग. ओके इथं आम्ही आलोय आता कुठं तुळशी वृंदावन म्हणून एरिया आहे तिथं आलोय आम्ही. आणि आता संपलंय आणि आम्ही 10 मिनटं तरी एन्जॉय केला. जाऊ द्या डान्स केला आणि खूप भरलं आता. आता आम्ही जाणार बाहेर. ह्याचे मित्र काय आले. वनभोजन करायला चाललोय. आणि आत्ता मला सुजितने सांगितलं त्यांच्या घराच्या मागे नदी आहे. तर आम्ही सगळे चाललोय. आमचा अनप्लॅन सगळं ठरलंय. आणि इकडे मामी बसले. इकडे मामी फोर व्हीलर मंगळवेढ्याला गेली. आमची 4 व्हीलर नसल्यामुळे आम्हाला असं ट्रिप आणि बुवा आहेत गप्रे. आमच्या भागा आमचे सासरे बुवा आणि सासूबाई आहेत. त्या दोघं येतात. आम्ही असं सगळे गाड्यांवर चाललो. मजा येते. जाऊ गाडीत फिरतोच आपण. काय हो मामी मजा येते. मजा येते का. मजा येते. असं चांगलं वाटतं शेतात बितात जाऊन. आम्ही सगळेजण व्हेज असल्यामुळं आम्ही व्हेज बिर्याणी करणार आहे. आणि मामींनी बटाट्याची भाजी पुरी आईंनी आलू टिक्की अशा गोष्टी सगळ्या घेतलेल्या आहेत. तिथं बघू मी काय घेईल कसं काय. पण तर क्लिप घेऊन ॲड करेल. एकदा पप्पांना विचार की बरं वाटतंय. मनात शिव्या असतील पप्पांच्या चाल. पप्पांना सगळ्यांनी पप्पांना आहे ना सुट्टी घ्यायला लावली किंवा लेट जायला लावले. आणि ते चिडले जरा सगळ्यांवर. पण तरी ते आले बिचारे. हॉर्न वाजवते सारखं त्यांना ऑर्डर असेल हे काय करते मोबाईलवर. तरी पप्पांनी आज ब्लॉग बघितलाय. तर असं चाललोय आम्ही. बघू तिथं मी काय काय होतंय त्या क्लिप्स घेईल आणि ॲड करेन नक्की. जर मला जमलं नाही तर आमचे आहो घेतील. हो ना. हा इथं महादेवाचं मंदिर आहे बरं का. खूप छान आहे. इकडे आम्ही असं चाललंय. कसला रस्ता आहे राव डेंजर. सगळं ओसाड आहे इकडं. ओसाड. हॅलो. आता आम्ही गेलतो पंढरपूरला. तुम्ही त्या क्लिप बघितल्याच असेल की पंढरपूरला जाऊन आलो आम्ही. कारण रंगपंचमीसाठी आम्ही अचानक भयानक प्लॅन केला
आणि आम्ही पंढरपूरला गेलो. कारण सुजितची खूप इच्छा होती की पंढरपूरला रंगपंचमी सेलिब्रेट करायची, आणि आमची पहिली रंगपंचमी असल्यामुळे आम्ही गेलतो. अचानक प्लॅन ठरला आमचा, अनप्लॅन होता तो, 15 मिनिटांचा प्लॅन, आणि आम्ही गेलो. तर तिकडे मी जास्त क्लिप नाही घेतल्या, कसं आवडतंय न आवडतंय कोणाला ब्लॉगमध्ये घेतलेलं, त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग नाही केला तिकडे. आणि तिकडून आल्यानंतर, कारण आमच्यासोबत गाडीत पण सुजितचे मित्र होते, आणि येताना पण होते आणि जाताना पण होते, त्याच्यामुळं मी जास्त काही ब्लॉग घेऊ शकले नाही. आणि तिथं पण आम्ही पहिले ट्रॅकवर, तिथं ट्रॅक आहे तिथं पण गेलतो, आणि त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी गेलतो रंगपंचमी खेळायला. आणि परत सुजितच्या मित्रांचं एक घर आहे, म्हणजे शेतात असं घर आहे त्यांचं, तर तिकडं आम्ही जेवण वगैरे करायला गेलो, आणि तिकडं खूप रंगपंचमी खेळलो, डेंजर. त्यांच्याकडं शेत असल्यामुळं मोटारचं पाणी डायरेक्ट पाईपाच्या पाणी डायरेक्ट आम्ही रंगपंचमी खेळली. इतकं डेंजर, खूप जबरदस्त. आयुष्यात पहिल्यांदा अशी रंगपंचमी खेळली आहे मी. आणि काची कलर, तो न निघणारा कलर लावलेला आहे पहिल्यांदा, आणि मज्जा आली. आम्ही म्हणजे बरेच जण फॅमिली होतो, आणि सुजितचे मित्र आणि त्यांचे सगळ्यांच्या आम्ही अशा कपल सगळे भेटलो होतो छानपैकी, आणि मस्त एन्जॉय केला. नवीन मला मैत्रिणी झाल्या मस्तपैकी. मला नवीन मैत्रिणी पण छान झाल्या, आमचं छान बॉन्ड पण झाला मस्त, आणि खूप मजा आली रंगपंचमीला तिकडं. आणि तिकडून आम्ही आल्यावर मग जरा आमचे आहो आजारी होते, आणि माझी पण तब्येत बरी नव्हती, म्हणून मी काही जास्त ब्लॉग केला नाही. तर आता हा ब्लॉग होईल पुढे, आज किंवा असं उद्या. आज आहे मंगळवार, तर आता परत कंटिन्यू होईल ब्लॉग, आणि 2-3 दिवसांचा मिक्स असा ब्लॉग टाकेल मी. कारण तो पण आजारी आणि मी पण थोडीशी आजारी मी, त्याच्यामुळं नाही झाला ब्लॉग. आणि बघू, आज काहीतरी घेण्याचा ट्राय करेल मी. तिकडं पाण्यात भिजल्यामुळं आम्ही दोघं आजारी पडलो, पण ठीक आहे, चालायचं. एन्जॉय आला की थोडं आजारी पडणं वगैरे आलंच. आणि तर आता बघू, मी आता आज काही डब्बा वगैरे नाही केला, कारण माझी थोडी तब्येत बरी नव्हती, म्हणून सुजित म्हणला नको करू डबा. म्हणून मग आता मी माझ्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे मला. काल मी दिवसभर मॅगीवर होते, कारण माझी कपॅसिटीच नव्हती काही बनवायची, आणि खायची पण इच्छा नव्हती मला काय. तर मी आपली सरळ मॅगी केली, एकदम साधी, आणि तीच खाल्ली. दिवसभर मॅगीवरच होते, आणि रात्री त्याला पण भूक नव्हती. आम्ही चहा नाश्ता वगैरे केला, आणि रात्री उपीट खाल्लं आहे आम्ही, आणि मी झोपलो आहे, कारण आजारीच तेवढं होतं आम्ही, त्याच्यामुळं. मग आता आजपासून जरा व्यवस्थित, त्याची पण तब्येत बरी आहे, आता होतील ब्लॉग छान. तर तुम्ही वेट करत असाल ब्लॉगचा, तर नक्कीच ह्या आठवड्याच्या एंडपर्यंत येईल, कारण आम्ही ह्या पुढच्या आठवड्यात सुजितचा बड्डे, आणि तो पण मस्त प्लॅन केला आहे मी, त्याचा पण ब्लॉग घेणार आहे मी, तो पण ब्लॉग येईलच. आणि आम्ही पाडव्याला पण परत घरी जाणार आहे पंढरपूरला, कारण पहिलाच सण आहे आमचा. आम्हाला संक्रांत करायची नव्हती, आणि होळी पण पहिला सण करायचा नव्हता, त्याच्यामुळे आमचा पहिला सण डायरेक्ट पाडवा आहे, गुढीपाडवा. तर आम्ही त्या शूट पण करणार आहे पाडव्याचं, त्याचा पण ब्लॉग नक्कीच येईल. आणि आमचा घरचा पाडवा पण दाखवणार आहे मी पंढरपूरचा, तर त्याचे पण ब्लॉग येतील नक्कीच. तर चला, आता भेटू आपण नंतर. जर ब्लॉग घेणं झालं तर नक्की घे. हॅलो. तर मी म्हटलं होतं की आम्ही कणसाची रेसिपी करणार आहे, आमचे कणीस खराब झालं आहे, कडक झालं आहे, आम्ही ती कॅन्सल केली रेसिपी. आणि मी अशी फिरते इकडून, माझा अवतार इग्नोर करा, कारण आत्ता वाजले 5:30. मी 5:15ला उठून कुकर लावला आहे बटाट्यांचा, कारण मी करते पराठे. माझे डोळे सुजलेत, काय नाही, थोडा वेळ परत मी झोपणार आहे निवांत. तर मला आज पराठे द्यायचे आहेत, कारण तो म्हटलं बरेच दिवस झाले पराठे नाही दिले, म्हणून मी आता लवकर उठून पराठे करायला चालू, म्हणजे ॲटलिस्ट कुकर तरी होईल, गार व्हायला वेळ लागेल, भाजी पण करायची त्याची, आणि कणिक मळून ठेवली आहे, बटाट्याचा कुकर पण झाला आहे. आता काय करू मी, आता मिरची आणि लसूण वाटून ठेवते, म्हणजे भाजीला होईल. आता किती वाजले? 5:30. तरी 6 वाजता भाजी झाली तरी गरम गरम देता येईल मला डब्याला, काही प्रॉब्लेम नाही आहे, निवांत आहे. म्हणून मी असं मॅनेजमेंट करते लवकर उठून. जर मी आत्ता उठले असते तर माझी गडबड झाली असती.
आणि कुकर गार व्हायला पण वेळ लागला असता. त्याच्यामुळे मी लवकर उठून कुकर लावला, कणिक मळून घेतली. आता मी निवांत. तर मला आणि हां, फ्रीज नाही ना आपल्याकडे. हे बघा, असं दूध ठेवायचं पाण्यात, खाली गार पाणी टाकायचं आणि दूध ठेवायचं, असं व्यवस्थित राहतं. आता हे तरंगत होतं म्हणून मी असं ठेवलं ह्याच्यावर. इकडे पण आहे दूध. आता हे तापवायचं, फ्रीजमधून काढून तापवायचं. आणि आमचे आहो झोपलेत, त्यांना काहीच आयडिया नाही मी व्लॉग घेते काय. तर बघू आता त्यांना आपण बटाट्याचे पराठे देऊ आज डब्याला आणि बघू त्यांची काय रिॲक्शन आहे. आणि हा ब्लॉग म्हणजे असा तुटका मुटका झाला यार. काय स्टार्टिंगला कसं पहिलं आपण करतो की हा ब्लॉग करायचा आहे, तो ब्लॉग करायचा, आयडिया सुचल्या. मला आयडिया सुचल्या नाहीत आणि आजारी वगैरे ह्यातच गेलं, त्याच्यामुळं हा आठवडा. पण आमच्या आहोंचा येत आहे बड्डे 17 मार्चला. मी खूप जबरदस्त प्लॅनिंग केलं आहे, हे त्याला काहीच माहीत नाही अजिबात. आता ब्लॉग बघितला तर कळेल, पण तोपर्यंत नाही येणार हा ब्लॉग. बघू. तर आमची फक्त शॉपिंग राहिली यार, म्हणजे माझी शॉपिंग झाली, ह्याची शॉपिंग राहिली आहे. कारण पप्पांच्या बड्डेला मी आणि माझी बहीण म्हणजे मम्मीला पण, आम्ही तिघी पण कपडे घेतो आणि पप्पांना तर असतातच कपडे. मग माझ्या नवऱ्याच्या बड्डेला मला पण कपडे पाहिजेत, म्हणून मी आधी शॉपिंग करून घेतली. आता आज त्याची शॉपिंगला जाणार आहे आम्ही. तर आज मी ब्लॉग घेईल आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे जेजुरीला, कारण माझं शूट आहे. ते कसलं शूट आहे त्याचं मी तुम्हाला तेव्हा त्या ब्लॉगमध्ये सांगते. आणि बड्डेचा तर येईलच ब्लॉग. असे आहेत ब्लॉग. आत्ता ह्या आठवड्यात काय करू ते कळत नव्हतं मला. ठीक आहे, चालायचं, तुटका मुटका घ्या समजून. चला आता मी करते काम. बाय. आणि एक सांगायचं राहिलं, मला आता दिसलं, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी पहिल्यांदा गजरा घेऊन आलाय. आणि हे किती रोमॅन्टिक आहे यार. हे बघ, मस्त. मी असं कापडामध्ये ओलं करून ठेवलं आहे आणि काल मी घातला होता, पण नंतर मला खूप गरम झालं, मग मी अशी केस बांधून टाकले वरती. मग मी असं ठेवलं आहे जुगाडमध्ये. हे सांगायचं होतं मला. काल व्हिडिओ घ्यायचा होता, पण व्हिडिओ कॉल वगैरे चालू होते आणि स्वयंपाक पण चालू होता. मी काल भरली वांगी केली होती मस्त ग्रेव्हीवाली, तर त्याच्यामुळं लक्षातच नाही आमच्या व्हिडिओ घ्यायचा. आणि थोडं काम पण चाललं होतं, त्याच्यामुळं असं विसरतो आम्ही ब्लॉग घ्यायचं. कारण कधी आम्ही घेत नाही ना, सवय नाही. सवय होतोपर्यंत होईल. नंतर माझा नवराच म्हणेल की मानसी व्हिडिओ घे अगं, कमी घेऊ. तर हे सांगायचं होतं मला. मस्त गजरा दिलता मला काल. मला गजरा आवडत नव्हता असं लावायला, पण मम्मी ते मला खूप ओरडायची की गजरा लावत जा, गजरा लाव. मग मी तर साड्यांवर साडी घातली की असा वरती लावायला. आता ट्रेंड आलता साऊथ इंडियन पद्धतीने लावायचा, पण मी काल नाईट ड्रेसवर गजरा लावला. ठीक आहे, नवऱ्याचं प्रेम शेवटी. तर हे सांगायचं होतं मला. चलो बाय. 50 शिट्ट्या करून आत्ता शिजला आमचा बटाटा. यार मी आधी कुकर लावला, गार करायला ठेवला, उघडला कुकर, बटाटा शिजला नाही आहे. म्हणजे 10 शिट्ट्या करून बटाटा शिजत नाही. परत मी 5-6 शिट्ट्या करून घेतल्या, तेव्हा कुठं शिजला. म्हणून म्हटलं 50 शिट्ट्या करून. आता झाला आहे बटाटा. पटकन भाजी करते मी. तसलं मला नाही आवडत ते नुसतं कुस्करून बटाटा हे करायचं, तिखट वगैरे टाकायचं, तसलं नाही आवडत. प्रॉपर वडापावची भाजी करायची, मॅश करायची आणि मग पराठे करायचे. ओके, आता मी कणिक मळून घेतली, झाली कणिक आणि असं करून ठेवलं आहे बटाट्याच. मस्त झालं आहे. आणि मी आता पराठे करणार आहे पटापटा. हॅलो. तर डबा डन. किती वाजले? 6:27ला माझा डबा पॅक झाला आहे. आणि मी आज वेगळा डबा दिला आहे, ह्याच्यामध्ये दिले आहेत पराठे, कारण बसत नाही आहेत त्या डब्यात. आणि इकडे माझ्या नवऱ्याने आत्ता
5 मिनिटात चटणी केली. इनोव्हेशन. आणि मला म्हणतो पुदिना आहे का? म्हणजे आमच्या इथं समोर पुदिना लावलाय कुंड्यांमध्ये टेरेसवर. तिथला आण म्हणत होता काय झालं पुदिना टाकायचा होता ना. मग आता ती पॅक झाली चटणी. काय इनोव्हेशन करून चटणी केली आहे काय माहिती. शेंगदाणे टाकलेत त्याच्यामध्ये, साखर टाकली आहे, काय टाकलंय, तिखट मीठ पण टाकले. तिखट मीठ पण टाकले तू? तिखट मीठ पण टाकले. आणि ते जे आपलं असतं ना आपण बटाट्याच्या भाजीसाठी खरडा करतो बघा माझा नवरा शेफ. आणि 2च मिनिटात चटणी केली त्यांनी. गुड जॉब आणि गुड बॉय. हो की नाही? मस्त. चटणी खूप छान झाली आहे. फक्त फोडणी नाही केली त्याला. तो म्हणतो फोडणी नको मला. पण फोडणी जर त्याला केली छान अशी कढीपत्ता वगैरे घालून 1 नंबर चटणी होईल. राहिला 1 मिनिट. आणि आता 6:28 झाला निघालेले आहे. मी म्हणून म्हणलं दही वगैरे असेल तर खा ऑफिसमध्ये. असंच छान लागते. ओके बाबस. ओके बाबस. आजारी हो आमचा नवरा आजारी. आणि आमच्या नवऱ्याला मी अहो नाही म्हणत, कारण ते आमचं म्युच्युअल डिसिजन आहे की सगळे मला म्हणतात तू अहो नाही म्हणत. हो ना. आता 3 महिने झाले यार. आता सगळ्यांना कळालं पाहिजे मी आमच्या आहोंना सुजीत म्हणते. कारण ते आमचं दोघांचं म्युच्युअल डिसिजन आहे. त्यांनी सांगितलं. हा काय बोलला मला, एकच वाक्य बोलला की तू मला अहो म्हणून रिस्पेक्ट करू नको, अशी रिस्पेक्ट कर. तर मी रिस्पेक्ट करते जरी अहो नाही म्हणत तरी. तो म्हणतो काय काय बायका अहो म्हणून रिस्पेक्ट करत नाहीत, पण तू तसं करू नको. अहो नाही म्हणे तरी चालेल पण रिस्पेक्ट कर. हो की नाही? बरोबर. चला आता अहो काय करताय, आता खाताय का गरम गरम? ट्राय करतो. डब्यातलंच खाल्लंय. कारण मी सकाळ सकाळ एवढा नाश्ता देत नाही त्याला. हां चला सकाळ सकाळ नाश्ता देत नाही. आणि ग्रीन टी वगैरे राहिलं का प्यायचं? त्यांना आता गेल्या गेल्या चहा असतो आणि नाश्ता पण असतो. देऊ का ग्रीन टी पटकन? ठीक आहे. कधी कधी नाही पितो. तर चला आता बाय करू आपण माझ्या नवऱ्याला. बाय. लवकर या. संध्याकाळी आपल्याला जायचं आहे शॉपिंग करायला. येस. हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स. थँक्यू. आज जायचं शॉपिंग करायला. आणि मी पण 5-6 ड्रेस घेणार आहे मला. सुजित तुम्हाला ड्रेस नाही येणार? सुजित होय हां मी घेतले होते, हिला आवडले. ते बर्थडेसाठी घेतले होते. सुजित ते ड्रेस छानच होते यार. खूप डेंजर ड्रेस होते. मला ते कलर आवडत नाही. त्यांनी घेतलं ते खूप आहे मला, पण त्याला म्हणलं नेक्स्ट टाइम मला विचारून घे. ते वेट. बाय बाय. मस्त वातावरण झालंय मस्त. आणि मी आता टेरेसवर आले. वाव चंदा मामा. आणि इकडून आपल्या वाव मोगऱ्याची फुलं किती सुंदर आली आहेत. मी काल नेली होती इथली फुलं देवपूजेला. सुंदर वाटतं यार मस्त. त्याच्यामुळे मी झोपत नाही आता, अशीच मी जागी असते. आमच्या आहो चाललेले आहेत. हे बघा तिथे जाऊन तो बाय करू बघा मला. खिडकीत बघतो नेहमी रोज. पलट 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 पलट. त्याच्यात तिथं मी खिडकीत वाट बघत असते त्याची. म्हणजे तो कधी मागे बघून बाय करतो, तिथं जाऊन मला बाय करतो. असं आमचं चालू असतं. छान. बोला जा प्लीज. गेला. इतका छान वास येतो यार ह्याला. खूप सुंदर. तर मी याचा मस्त व्हिडिओ काढते. किती सुंदर फुलं आली आहेत यार. आता मोगऱ्याचा सीझन सुरू झाला आणि छान वाटतं इकडं. ओके आता मी ते मोगरे आणलेत घरात देवाला व्हायला. आता आपण ह्या पसारा आवरूया. माझं 6लाच आवरून होतो, पण आज ब्लॉग पण म्हणजे 6 नाही 6:15 किंवा 6:30, 5 कमी
सगळं माझा ओटा वगैरे सगळा क्लीन असतो. पण आज नाही, कारण मी आज ब्लॉग पण करते त्याच्यामुळे. आता मी पटापट सगळं आवरून घेणार आणि पडणार, झोपणार. झोपत नाही यार मी शक्यतो, आता बंद केलं मी झोपणं. आता मी झोपले ना तर मी उठत नसायचे 9, 10 वाजेपर्यंत. झोप लागायची डेंजर मला. आणि आज तर मी 5:15 उठले, म्हणजे मी दुपारी हमखास झोपणार. चला आता आमच्या आहोंच्या मागं लागून मी आज म्हटलंय त्याला शॉपिंगला जाऊ. मुलं का असे असतात काय माहिती, स्वतःसाठी काहीही करत नाहीत. जर हाच बड्डे माझा असता तर किती एक्साइटेड मला आधीच म्हटलं असतं शॉपिंगला चल, हे कर ते कर. कारण माझ्या बड्डे मला आठवतो, लग्नानंतर माझा बड्डे आलता, 2च दिवसांनी आलता. इतकी खटपट केली ती माझ्या बड्डेसाठी. मला सिल्वर ब्रेसलेट दिलं होतं, त्यासाठी खूप त्याने खटपट केली ती. म्हणजे माझ्यापासून लपून जाऊन खूप काय 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 केलं होतं त्याने. केक आणून सगळ्या मित्रांना वगैरे जुगाड करून खूप भारी बड्डे केला होता माझा 12 वाजता. आधी मला वाटलं काय ह्यांच्या गप्पा चालल्या असतील मुलांच्या, पण हे दार लावून डेकोरेशन करत होते माझ्या बड्डेचं आणि मी झोपून गेले होते. तो व्हिडिओ आहे आमच्या पेजला, नक्की बघा जाऊन. माझा पहिला बड्डे, मस्त बड्डे केला माझा, मेमोरेबल. असे मुलं दुसऱ्यांसाठी खूप करतील, पण स्वतःसाठी म्हटलं की नाही करत. तर आपण त्यांच्यासाठी करायचं आणि बड्डे त्याचा खूप जोरदार होणार आहे. हे त्याला काहीच माहीत नाही आहे. क्लिवलेस आहे तो, क्लिवलेस. पण करणार मी आहे ना त्याची बायको, मी करणार त्याचा बड्डे छान. तर बघू आता काय होतंय. आज तर जातो आम्ही, आता शॉपिंग तर करून येतो पहिल्या बड्डेची. त्याला कुठले टी शर्ट किंवा शर्ट आवडतात आहेत, त्याला जीन्स घ्यायची आहे, तर बघून येतो आम्ही जरा आज. तर चला आता मी आता आवरले सॉरी, मी आता आवरले फटफट आवरले फटफट. तर आता मी निवांत पडणार. चलो. आणि आज मस्त मॉर्निंग झाली यार, एकदम मोगरे बघितले मी छान. मी काल पण आणले होते ते मोगरे, कारण काल देवाला फुलंच नव्हते आमच्या. सुजित विसरलं होतं फुलं आणायला, आणि काल फुलं आणलेत, पण आज मोगरा मस्त. चलो बाय बाय. सगळं डन झालेलं आहे. आता जे काय आवरायचं ते इथून आवरायचं आणि मस्त पूजा करू आपण नंतर. तुम्हाला मोगरे दाखवते कसे ठेवलेत मी छान पाण्यात. असे ठेवलेत मी, मस्त वाटतंय ना. आणि हे अशी फुलं आणलेत आम्ही, ताजीच फुलं आणतो. ही 2 दिवस जातात, थोडीशी पाण्याच्या ह्याच्यात ठेवली ना ही 2 दिवस जातात, आणि मग 3-4थ्या दिवशी आम्ही फुलं आणतो. चला आता पॅकिंग झालं. ढाबा क्लोज. ढाबा परत आता 9 नंतर, 9:30 नंतर उघडेल. बाय. गुड मॉर्निंग. जे व्हायचं तेच झालं. आमचं दूध नसलं, आणि विशेष म्हणजे मी रात्रभर पाण्यात ठेवले दूध, दोन्ही पण दूध पाण्यात ठेवले, दोन्ही पण नसले. आमच्या दुधांना सवय नाही आहे का व्यवस्थित पाण्यात राहायची, का असंच बाहेर ठेवायचं. आता मी करते त्याचं पनीर. आमच्या आहोंना फोन केला, आमच्या बाथरूममध्ये मला पाल दिसली म्हणून, कारण मला पाली बिलकुल आवडत नाही. त्याच्यावर मी औषध वगैरे टाकून पण ती दिसली मला. आता ती गायब झाली, कुठं गेली माहीत नाही. आणि माझा ह्यातच वेळ गेला यार, त्या पालमध्येच. मला खूप भीती वाटते, प्रचंड भीती वाटते पालींची. आणि मी त्याला म्हटलं पाल आली. तो म्हटला बघतो मी आल्यावर स्प्रे वगैरे मारतो. आणि मी म्हटलं दूध पण फुटलं, हे दूध पण नसलं. पनीर बनव, पहिलं पनीर बनव, त्याचं काहीतरी बनव. म्हटलं इथं पालीचा प्रश्न आहे, इथं पनीरचं काय आहे. पण शेवटी आता पनीर बनवते मी आता असं कापडामध्ये पिळून घेतलं आहे हे सगळं. आता ह्याला मी आकार देणार आहे पनीरला. त्यांनी सांगितलं चौकोनी आकार द्या, आणि त्याच्यावर परत असं जोड वस्तू ठेवा काहीतरी.
मी पहिल्यांदा पनीर करते आणि मी आज केले ते बटाट्याचे पराठे. तर पनीरचे पराठे पण करू आपण आज, बघू आता. तर हे अपडेट द्यायची होती मला. तर चला आता, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता आपण एंड करू ब्लॉग, करून खूप लेंदी पण होईल, कारण होळी नाही, रंगपंचमीपासूनचा ब्लॉग आहे हा. तर तुम्हाला हा ब्लॉग तुटका मुटका आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सजेशन द्या. मला सजेशन येतात आणि मला ते आवडतात पण आहेत. तर तुम्ही मला मेसेज करू शकता, मेसेज करा, मला सजेशन पण द्या चांगले चांगले की काय केलं पाहिजे आता मी. तर भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.